प्रसंग साधारणतः 2-3 महिन्यापूर्वीचा असेल. दिवस उन्हाळ्याचे होते. ST प्रवाशांनी गच्च भरलेली होती. माझ्या शेजारी उभ्या असलेल्या एका गृहस्थाने आपल्या प्रवासाचं तिकीट काढलं. कंडक्टरने नियमानुसार पैसे घेऊन तिकीट आणि उरलेले पैसे परत केले. गाडीत खूपच गर्दी असल्यामुळे आणि चढणारे आणि उतरणारे प्रवासी यांची सततची हालचाल यामुळे कंडक्टर आपलं तिकीट काढण्याचं काम अवघडलेल्या स्थितीत उरकत होता. या त्याच्या धावपळीत पैशाचा हिशोब चुकला नसता तर नवल वाटायला नको. झालंय अगदी तसंच. कंडक्टरनी माझ्याजवळ बसलेल्या सद्गृहस्थाला 10 रुपये जास्त दिले. घाईघाईने तिकीट व पैसे घेऊन कंडक्टर पुढील प्रवाशांकडे मार्गस्थ झाला. इकडे माझ्या शेजारी बसलेल्या सद्गृहस्थांच्या लक्षात पैसे मोजता मोजता लक्षात आलं की कंडक्टरने 10 रुपये जास्त दिले आहेत. शेजारचे ते सद्गृहस्थ खरोखर सद्गृहस्थ होते, कारण त्यांनी मला क्षणाचाही विलंब न लावता बोलून दाखवलं की कंडक्टरने 10 रुपये जास्त दिलेत. बराच वेळ झाला. ST मधील गर्दी आज ओसारायचं नाव घेत नव्हती, म्हणून कंडक्टर बिचारा क्षणभर देखील स्वतःच्या जागेवर बसू शकत नव्हता. अखेरीस प्रवाशांच्या गर्दीला ओहोटी आली आणि माझ्या शेजारी बसलेल्या सद्गृहस्थांनी आपलं बोट वर करून कंडक्टरला आपल्याकडे बोलवून घेतलं. कंडक्टर जवळ येताच ते सद्गृहस्थ म्हणाले, अहो, मला घाईघाईने 10 रुपये जास्त दिले तुम्ही. कंडक्टर हसला आणि म्हणाला, गुरुजी, मी मुद्दामून तुम्हाला 10 रुपये जास्त दिलेत. मला बघायचं होतं की ज्या व्यक्ती राष्ट्र घडवतात, ज्यांना आम्ही राष्ट्राचे शिल्पकार म्हणतो, खरंच त्यांचं आचरण आदर्श आहे का? सद्गृहस्थ म्हणाले, याचा अर्थ तुम्ही मला ओळखता? STचा कंडक्टर म्हणाला, तुमच्या हातातील काळ्या बॅगवर तुमच्या शाळेचं नाव वाचलं आणि तुम्ही शाळेत मास्तर असावेत असा मी तर्क केला. गुरुजींनी स्मितहास्य केलं आणि म्हणाले, तुम्हाला काय वाटतं, राष्ट्राची पिढी आमच्या हाती सुरक्षित आहे की नाही? गुरुजींच्या हातातील 10 रुपयाची नोट परत घेत कंडक्टर म्हणाले, गुरुजी, प्रामाणिकपणा उरला आहे तो तुमच्यासारख्या निवडक लोकांमध्ये. हे जग जे चालतं, ही दुनिया जी चालती, ती निवडक प्रामाणिक लोकांच्या वागण्यामुळे. त्यात तुमच्यासारखे शिक्षक अग्रस्थानी आहे. गुरुजी शांतपणे म्हणाले, हे बघा, गुरुजी या शब्दाला अजून एक नाव आहे, ते म्हणजे मास्तर. मा म्हणजे आई आणि स्तर म्हणजे पातळी. जो आईच्या स्तरावर जाऊन वागतो तो मास्तर. आईला स्वतःची वागणूक ही आदर्श व्रत ठेवावीच लागते, हो ना? तुम्ही मला 10 रुपये जास्त देऊन माझी परीक्षा पाहिली. मला पैशाचा मोह आहे की नाही हे पाहिलं. अहो, ज्या माणसाने गेली 20 वर्ष सरकारचा 1 रुपया सुद्धा घेतला नाही, जो माणूस विद्यादानाचं काम विनावेतन करतोय, तो तुमच्या 10 रुपयाचा लोभ मनात ठेवेल? गुरुजींचा स्वर काहीसा कातर झाला होता आणि इकडे कंडक्टर अवाक झाला होता. त्याने स्वतःचे डोळे मोठे करून गुरुजींना विचारलं, काय सांगता? 20 वर्ष बिनपगारी? हे कसं शक्य आहे? माझा तर विश्वासच बसत नाही. गुरुजी शांतपणे म्हणाले, अहो, तुम्हीच काय, कोणी देखील विश्वास ठेवणार नाही. अहो, सगळ्यांना असंच वाटतं की शिक्षकांना गलेलठ्ठ पगार आहेत, पण लोकांना हे कसं ठाऊक असणार की कितीतरी शिक्षक विना अनुदानित शाळेत अध्यापनाचं काम एकही पैसा न घेता मोठ्या इमाने इतबारे करतात. गुरुजींनी स्वतःची जखम आज कितीतरी वर्षांनी खाली करायचं ठरवलंच. जखम खोली ते करणारच होते. ते म्हणाले,
अहो, स्वप्नात मागितलेलं दान राजा हरिश्चंद्रानं आपली धर्मपत्नी आणि मुले विकून दिल्याचा इतिहास सांगतो. पण दुर्दैव असं की आधुनिक काळात प्रत्येक शाळेमध्ये असे बिनपगारी काम करणारी देव माणसं स्वतःचं दुःख मनाच्या एका कप्प्यात कायमचं बंद करून विद्यादानाचं काम करत आहेत. त्यांची दखल घ्यायला वेळ कोणाकडे? गुरुजींच्या या वाक्यावर कंडक्टर म्हणाला, गुरुजी, अहो, पगारदार व्यक्तीचा पगार 8 दिवस जरी उशिरा झाला तरी तो हवालदिल होतो. तुमची व पगाराची 20 वर्ष भेट झाली नाही म्हणता. पण मग इतका संयम आला कुठून तुमच्यात? गुरुजी म्हणाले, देव अशाच माणसाची परीक्षा पाहतो जो त्या परीक्षेसाठी पात्र असतो. आणि बिनपगारी काम करणारा मी एकटा थोडाच आहे. विना वेतनाचा अभिशाप मिळालेले अनेक बांधव आहेत की माझ्या जोडीला. आम्ही सारे शिक्षणाच्या पंढरीचे वारकरी. शिक्षणाची पालखी खांद्यावर घेऊन माता शारदेचा नामजप करत करत अक्षरांचे मंत्र पुटपुटत आकार देतोय मातीच्या गोळ्यांना. घडवतोय भविष्यातील भारत. मान सांगावा जनात, अपमान गिळावा मनात, हे वचन आम्हा बिनपगारी शिक्षकांनी 5वी पासून जे पुजून ठेवले आमच्या, आत्तापर्यंत हे सार शांतपणे ऐकणारा कंडक्टर म्हणाला, अहो गुरुजी, मायबाप सरकारला हे समजत नाही का? गुरुजी म्हणाले, साहेब, सरकारला सगळ्यांना वाटायला पैसे आहेत, पण बिनपगारी शिक्षकांच्या घरात चूल पेटली पाहिजे या इच्छेचा दुष्काळ गेल्या अनेक सरकारपासून आलाय. हे दुर्दैव आहे. विना अनुदानित हे विशेषण, शिक्षण सोडून कोणत्याही खात्याला नाही हे विशेष. 2 घास पोटाची खळगी भरण्यासाठी हे बिनपगारी शिक्षक अपमानाचं जीवन जगतात, मात्र काम इमानदाराने करतात. हो, शिकवणीच्या जोडीला मिळेल ते काम करून स्वतःचं कुटुंब जिवंत ठेवून. महाराष्ट्रातले कितीतरी शिक्षक बिनपगारी काम करतात, हे वास्तव आहे आणि हे वास्तव कटू आहे. अध्यापनासाठी माता शारदा बुद्धीचे वरदान देते, मात्र कुबेर आपल्या खजिन्यातून एक आणा देखील या शिक्षकांच्या हाती द्यायला तयार नाही. हे परस्पर विदारक कटुसत्य समजल्यावर कंडक्टर या देव माणसासमोर हात जोडून उभा राहिला. त्याच्या मनात आपण या देव माणसाला 10 रुपये जास्त देऊन त्याची उगीच परीक्षा पाहिली याचं अतीव दुःख झालं होतं. आपल्या डोळ्यात आसवे आणत तो म्हणाला, ज्या देशात स्वतःचं दुःख स्वतःच्या हृदयात कायमचं बंद करून लहान जीवांना स्वतःच्या हाताची वज्रमूठ कशी तयार करायची असे शिकवणारे बिनपगारी शिक्षक जोपर्यंत आहेत तोपर्यंत हा देश देव माणसांच्या हाती सुरक्षित आहे असा विश्वास आज मला खऱ्या अर्थाने पटला. एका शिक्षकाचा असामान्य त्याग आणि त्याची कमालीची सहनशीलता माझ्या हृदयाचा अक्षरशः पाणी पाणी करून गेली. ST बस स्टँड जवळ आली होती. माझ्या मनपटलावर माझा विना अनुदानित शिक्षकी प्रवास क्षणात चमकून गेला. शिक्षकी पेशाचं व्रत शब्द न शब्द अंगीकारणारा, कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न करणारा, स्वतःचा कर्मयोग करणारा अजून एक योगी मला गवसला होता. त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती वाटत होती. का कोण जाणे, आज नेहमीचीच माझी आवडती कविता माझ्या मनपटलावर पुन्हा पुन्हा तरंगूत जात होती. त्या कवितेचा कवी म्हणत होता, मायबाप सरकारचे मंत्री तुम्ही गुरुजींकडे जरा पाहाल का? मायबाप सरकारचे मंत्री तुम्ही गुरुजींकडे जरा पाहाल का? फक्त कामाचाच पगार त्यांना वेळची वेळी द्याल का? बळीराजाच्या जोडीला बुद्धीचा पोशिंदा उपाशी आहे.
बळीराजाच्या जोडीला बुद्धीचा पोशिंदा उपाशी आहे. कुटुंबासह तुमच्या दैवी कृपेची वाट पाहे. कुटुंबासह तो तुमच्या दैवी कृपेची वाट पाहे. पुरस्कार नकोत मुळी साहेब, पुरस्कार नकोत मुळी साहेब. 2 सुखाचे घास द्याल का? फक्त कामाचाच पगार सर्व गुरुजींना तुम्ही द्याल का? राष्ट्राचा निर्माता म्हणत्या त्याला भुकेची आग आहे. राष्ट्राचा निर्माता म्हणता त्याला भुकेची आग आहे. त्याच्यासाठी पैसा नाही, हा मानवतेवरील डाग आहे. काम तेथे दाम या तत्वाचे धनी व्हाल का? काम तेथे दाम या तत्वाचे धनी व्हाल का? फक्त कामाचाच पगार सर्व गुरुजींना तुम्ही द्याल का? फक्त कामाचाच पगार सर्व गुरुजींना तुम्ही द्याल का? सारे प्रवासी बसमधून खाली उतरले. त्याच गर्दीत एसटीतल्या त्या भावपूर्ण प्रसंगातील देव माणूस काहीच न बोलता शांतपणे खाली उतरला. एरवी प्रत्येकाला खाली उतरायची घाई खूप झालेली असते. आज मात्र प्रत्येक जण जड पावलांनी एसटीतून खाली उतरत होता. आज मात्र प्रत्येकानं मोठ्या आदरानं सरस्वतीच्या विनम्र उपासकाला आज मात्र प्रत्येकानं मोठ्या आदरानं सरस्वतीच्या या विनम्र उपासकाला खाली उतरताना मोठ्या सन्मानानं जागा मोकळी करून दिली होती. हा सरस्वतीचा उपासक माझ्या हृदयात जो बसला तो कायमचाच.